कसं झालं? मस्त. नमस्कार, मी पूजा आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. हा व्हिडिओ मी मंगळवारी रेकॉर्ड केला होता, ज्या दिवशी सुरतमध्ये खूप म्हणजे खूप पाऊस पडला होता. अगदी म्हणजे रस्ते, दुकानं पाण्याखाली गेले होते. तर मी बाहेर चालले, तर मी अंडे आणि टोमॅटो वगैरे आणायला चालले होते, कारण गावावरून आई, बाबा, ती जिजू घरी येणार होते. तर मग असं ठरलं होतं की अंड्याची भाजी, पोळ्या आणि राईस बनवायचा बेत ठरला होता. पण घरात टोमॅटो आणि अंडे नव्हतेच आणि तुमचे दादा कंपनीमध्येच अडकले होते. पाऊस खूप होता तर आणि ते तिथेच राहणार होते पावसामुळे. त्यामुळे मला जावं लागलं बाहेर आणि मला नव्हतं वाटत की काही भाजी मिळेल बाहेर, कारण पाणीच रस्त्यावर एवढं होतं की भाजीवाले तरी कुठे बसणार. तर बघू शकता तुम्ही किती पाणी आहे रस्त्यावर. आणि मग दुकानामध्ये मला सोसायटीमधल्या दुकानामध्येच मला अंडे भेटले. नशिबाने एक भाजीवाला तिथेच उभा होता पाण्यामध्ये, त्याची गाडी लावून भाजी विकत होता. तर तुम्ही बघू शकता आणि अंदाज लावू शकता पावसाचा की गुडघ्यापर्यंत पाणी आहे. अर्ध्या गाड्या पाण्यामध्ये डुबत आहे. तर तिथेच मी टोमॅटो आणि कोथिंबीर घेतली आणि तिथे भाजी घेताना एक इन्सिडेंट झालं असं, एका बाईने भाजी घेतली आणि भाजीवाल्याला पैसे घेतले आणि ती भाजी भाजीवाल्याकडेच ठेवली आणि ती चालायला निघून जायला निघाली. तर बिचारा भाजीवाला ओरडत होता, ओ बाई भाजी लेव जा, तिला तर काही ऐकूच जात नव्हतं. कधी कधी आपल्याकडून पण असं होतं की आपण वस्तू घेतो आणि पैसे देऊन तसेच चालतो आणि वस्तू दुकानावरच राहते किंवा ते ठेल्यावरच राहते. असं होतं, माझ्याकडून पण असं होतं. तर टोमॅटो पण एवढे महाग झाले होते, पाऊसच एवढा होता, तर साहजिकच आहे की टोमॅटो पण महाग होणारच. तर 60 रुपये किलो, बापरे, नाहीतर 20 रुपये किलो त्याला कोणी खात नाही एरवी. तर 60 रुपये किलो टोमॅटो घेतले मी, थोडी कोथिंबीर घेतली आणि बघू शकता तुम्ही. तर इथं जो व्हिडिओ चालू आहे तर तोच जो फनी इन्सिडेंटचा आहे. तो बाईला आवाज देतो आहे आणि ती बाईनी भाजी इथंच ठेवलेली आहे तो वाला. तर बघू शकता लोक इथं पाण्यामध्ये अगदी वॉटर पार्क झालं आहे त्यांच्यासाठी आणि मजा करते आहे. मग मी घरी आले भाजी घेऊन. तरी ते मी अंडे शिजायला ठेवले आहेत आणि थोडं मीठ टाकले त्या अंड्यामध्ये शिजवताना. आता मीठ का टाकतं हे मला नाही माहीत, पण मी लहानापासून बघत आले की जेव्हा पण अंडी शिजवत होती मम्मी तर त्यामुळे थोडं मीठ टाकायची. त्या पाठीमागचं लॉजिक नाही माहीत, कदाचित ते अंडे फुटून वगैरे जाऊ नये किंवा माहीत नाही का, किंवा त्यामधले किटाणू नष्ट व्हावे म्हणून टाकत असतील. जर तुम्हाला माहीत असेल की अंडे शिजवताना त्यामध्ये मीठ का टाकता तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. इथे अंडे शिजत आहे तोपर्यंत म्हटलं पीठ मळून घ्यावं, कारण कालपासून लाईट नाही आहे आणि हा जो उजेड दिसतो आहे तो चार्जिंगच्या लाईटवरचा आहे. तर आता चार्जिंगची लाईट किती वेळ चालेल आणि कशी चालेल काही सांगता येत नाही, कारण चार्जिंग लवकर उतरून जाते आणि अंधार पडला आहे. तर इथं मी पीठ मळून घेतलं आणि टोमॅटो आणि भाजी कोथिंबीर आणली होती, त्याला साफ करून घेतलं, स्वच्छ धुवून घेतले. 2 टोमॅटो घेतलं मी आणि 2 कांदे. तर कांदे टोमॅटो आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आणि कांदे छिलून घेतले आणि कटर आहे माझ्याकडे. आज तर पेस्ट नाही करू शकत कारण लाईट नाही आहे, मिक्सर चालणार नाही. तर म्हटलं कटरमध्येच कांदे आणि टोमॅटो बारीक करून घ्यावे आणि चिरत बसण्यापेक्षा कटर पटकन इझी पण जातं आणि छान बारीक पण होतं. जास्त कांदे टाकले तर एकदम पेस्ट छान एकदम खूप छोटे छोटे काप म्हणजे एकदम बारीक होऊन जातं. जर तुम्ही कमी टाकले कांदे 1-2 वगैरे तर ते एकदम एवढं बारीक नाही होत, पण थोडे जास्त. तर 2 कांदे होते माझे म्हणून ते एकदम छान पण बारीक झालं. आणि बारीक करता करता जेव्हा आपण ते खालीवर करतो त्यामध्ये माझं बोट येऊन गेलं, तर एकदम लागलं मला थोडंसं, जमलं बोटाला. तर बघा छान असा बारीक कांदा झाला आहे. तर मी आता हा एका बाजूला काढून घेते कांदा डिशमध्येच आणि मग टोमॅटो पण मी यामध्येच बारीक करणार आहे. आणि टोमॅटो बारीक करून घेतले, कांदा बारीक करून घेतला आणि मग आता मी थोडासा लसूण, एक छोटे 2-3 कांदे, गावरान लसूण आहे आमच्याकडे, तोच वापरतो मी सध्या. तर ते छान असं साफ करून घेतला आणि थोडं आल्याचा तुकडा घेतला. आलं मला भरपूर नाही आवडत, पण
यामध्ये मी थोडंसं आलं पण टाकले आणि लसूण अ, स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि लसूण पण टाकलेलं आहे. तर हे साफ करताना आणि आलं लसूण वगैरे असं ठेचायला घेणार तेवढ्यात आईंचा फोन आला की आमचा स्वयंपाक अजून बनवू नको, थोडा वेळ वाट पहा, जेव्हा मी म्हणेल तेव्हाच तू आमचा स्वयंपाक करायला घे. तर आता माझं मी अंडे शिजायला टाकले होते, बारीक कांदा टोमॅटो बारीक केला होता आणि पीठ मळून ठेवलं होतं. म्हणजे अर्धा स्वयंपाकाच्या वर झालाच होता स्वयंपाक. भाजीला फोडणी द्यायची होती, भात टाकायचा होता. तर म्हटलं ते टाकू हळूहळू. तेवढ्यात फोन आला आणि म्हणे की पाणी खूपच साठले आणि रस्ते बंद आहे, तर आम्हाला घरी येता येईल की नाही काही सांगता येत नाही, कारण गाडी वगैरे पुढे जाऊ नाही शकत. तर मी सांगते. तर मी तुम्हाला इथं हे सांगत होते की बघा, म्हणजे त्या दिवशी सुरतमध्ये रेड अलर्टच होता. दुकानं पाण्याखाली गेली आणि गाड्या बंद पडल्या, रस्ते पाण्याखाली होते, रस्ते वाहून गेले, म्हणजे खूपच नुकसान झाले त्या दिवशी. तर तसं झाल्यानंतर मग आमच्या नेबरमध्ये एक आहेत कपल राहतात. तर एवढे छान आहे त्यांचा स्वभाव. मला म्हणे की भाभी, जर भाई कंपनीमध्येच राहणारे आहे आणि आई बाबा जर येणार नाही आहे जेवायला, तर मग तुम्ही आमच्या घरीच जेवण करा आणि तुम्ही दोघीच घरी राहणार तर भीती वाटेल, तर आमच्या घरी राहा. पण म्हटलं नको, मी स्वयंपाक करून घेतला आहे तर आम्ही इथेच जेवतो. मग कियाला पण भूक लागली होती इथे, तर अंडे शिजत आहे तोपर्यंत म्हटलं पोळ्या करून घ्या 2-3 दोघींपुरत्या. मग इथे मी पोळ्या करते आणि कियाचं मध्ये चाले, मम्मी झाली का भाजीपोळी, भूक लागली, मम्मी झाली का भाजीपोळी. अंडे शिजले, अंड्यांचा गॅस मी बंद केला आणि 2-3 पोळ्या लाटून घेतल्या. म्हणजे शेजारचे छान असणं पण खूप गरजेचं आहे आजच्या काळामध्ये, कारण जगामध्ये काय काय होते ते आपण पाहतोच आहे. आणि त्यांना म्हटलं नको, विचारल्याबद्दल थँक्यू. मग मी आमच्या दोघींचा स्वयंपाक केला, त्यामध्ये कियाला टोमॅटो पण खायचं होतं. मग पोळी भाजता भाजता तिला टोमॅटो पण दिला धुवून आणि म्हटलं खाऊन घे तोपर्यंत मी बनवते, कारण तिला भूक लागली होती. मग इथं मी पोळी लाटते. तर असं नॉर्मली वाटत नाही की मी एवढं पटकन पोळी लाटते, पण व्हिडिओमध्ये बघा किती पटपट पटपट पोळी लाटली मी. पोळी झाली बनवून आणि आज मी अंडा करी बनवणार होते, पण प्लॅन चेंज झाल्यामुळे आज मी अंडा करी बनवणार नाही आहे, अंड्याची सुक्की भाजी बनवणार आहे. तर ती कशी बनवणार त्यासाठी तुम्ही बघू शकता. इथे पोळ्या झालेल्या आहेत. पोळ्या झाल्या की लगेच मी कढई ठेवलेली आहे आणि थोडं इग्नोरच करा व्हिडिओ क्लॅरिटी किंवा उजेड, कारण लाईट पण डिम झालेलं आहे थोडंसं आणि मोबाईलमध्ये पण चार्जिंग नाही आहे. तर मी रेकॉर्ड करते म्हणजे जेव्हा पुढं कधी खूप वर्षानंतर पाऊस जर आठवेल की हां असा पण दिवस होता, खूप पाऊस होता वगैरे. तर मी पोळी केली आणि लगेच कढई गॅसवर ठेवली आणि तिला एक टोमॅटो खाऊन झाला, तर तिला भूक लागली होती. मग शिजलेलं अंडं होतं, मग तिला एक अंडं शिजलेलं होतं ते थोडंसं मीठ टाकून दिलं तिला आणि म्हटलं खाऊन घे तोपर्यंत मी भाजी बनवते. कढईमध्ये तेल टाकलं, तेल गरम झालं की त्यामध्ये लगेच जिरं मोहरी टाकायची आपल्याला, कांदा टाकायचा आणि कांदा थोडासा परतून झाला की त्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत, जसं की हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि अंडा भाजी करी करण्यासाठी जो मसाला आणला होता तो पण मी थोडा टाकून घेतला आणि अंड्यामध्ये तेलामध्ये तो छान असा परतून घेतला एक अर्ध्या मिनटासाठी, कारण तेल ऑलरेडी गरम होतं आणि जास्त अर्धा मिनिट पण नाही लागलं त्याला परतायला, जळून जाऊ नये म्हणून लगेचच मी टोमॅटो टाकून दिला. म्हणजे टोमॅटोच्या पाण्यामध्ये तो मसाला पण शिजतो आणि टोमॅटो पण छान असे शिजून निघतं आणि ते एकजीव होता. आणि टोमॅटो असे एकजीव झाले की त्यामध्ये मी काय केले यावेळी, असे अंडे अख्खे ठेवले नाही आहे, त्याचे बटाट्यासारखे छोटे छोटे काप केलेत, कारण करी करून दोघीच होतो, तर म्हटलं करी करण्यापेक्षा आज थोडंसं काहीतरी वेगळं करावं आणि एकदम छोटासा अर्धा ग्लास पाणी टाकले, म्हणजे एकदम कोरडं कोरडं पण नाही होणार चपातीबरोबर खायला आणि टोचरे पण नाही बसणार गळ्यामध्ये. आणि चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकलेली आहे इथे आणि ही आपली भाजी रेडी आहे, सुकी भाजी एकदम चविष्ट. म्हणजे
व्हिडिओमध्ये एवढं क्लिअर दिसत नाही आहे आणि टेक्स्चर पण त्याचं एवढं छान दिसत नाही आहे लाईट नसल्यामुळे. आणि हे पण चव एकदम 10 आउट ऑफ 10 होती. स्टार्टिंगला तुम्ही कियाचा व्हिडिओ पाहिलाच असेल. ती काय म्हणते एकदम छान झाली भाजी, तिला पण खूप आवडली. आम्ही दोघींनी मस्त फस्त करून टाकली भाजी. आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. नेहमीच करी अंडा करी खाऊन कंटाळा आला असेल तर असं पण ट्राय करा. जर तुम्हाला पोळीबरोबर खायची असेल किंवा कोरडी पण अशी खाऊ शकता. हां, तर थोडी उरली होती, मी चमच्यानेच खाऊन घेतली. मग छान झाल्यानं आम्ही दोघी इथे जेवण करतो आहे, मस्त गप्पा मारत जेवण केलं. आणि असा होता हा आमचा आजचा खूप जोरदार पाऊस आणि अंड्याची भाजी पोळी आणि आम्ही दोघी आणि लाईट नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्कीच मला माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हसत राहा, हसवत राहा. आयुष्य खूप छोटं आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका, गोष्टी होत राहतात. पण हसत राहणं आणि हसवत राहणं सोडू नका. तर भेटूया अशाच पुढच्या छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. बोलायचं ना. ठीक आहे, तू खाऊन सांगत झालं. हे पनीर आहे. पनीर नाही, अंड्याचं साप. असं नाही बोलायचं, बोललं तर बोलीनच. कसं झालं? मस्त. मस्त. मम्मा तू फोटोमध्ये बघ, मी मस्त बोलते. मस्त. अरे वा, छान, थँक्यू. वेलकम. खा. भाजी घे अजून. नाही. घे ना थोडी. नाही. घेऊन दे. घेऊन दे. देऊ. लाईट आली. मी कालसारखं का ते बघितलं होतं. असं लागलं. ठीक आहे? आणि मोठा बाबा बी नाही. असं त्याने. मोबाईलमध्ये सगळं हात. मोबाईलमध्ये सगळं आहे. मी बघून घेईन. भाजी बी संपवते. भाजी संपवली, मला एक भाजी पोळी नाही पाहिजे. मम्मी मला अजून पोळी नाही पाहिजे. आणि पोळी नाही. मला नाही पाहिजे पोळी. मी पोळी खतम करते, मला देतो पोळी.